नमस्कार, मी ॲडव्होकेट हरदास लांडे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे जन्म मृत्यू प्रमाणपत्र संदर्भामध्ये काढण्यासाठी किती मोठ्या प्रमाणामध्ये ज्या लोकांच्या नोंदी आहे समजा त्यांना अडचण नाहीये जन्म प्रमाणपत्र काढण्यासाठी. पण आता कसं होतं, जुन्या बऱ्याचशा प्रमाणामध्ये कोणाच्या जन्माची किंवा मृत्यूची नोंद नव्हती आणि त्याला आता प्रमाणपत्राची आवश्यकता आहे. कारण की जन्म प्रमाणपत्र आणि मृत्यू प्रमाणपत्र ह्या एवढ्या महत्वाच्या गोष्टी झालेल्या आहे की जर जन्म प्रमाणपत्र नसेल तर तुमची जन्मतारीख आता आधारवरची बदलत नाही. त्याच्यामुळे हे एवढं महत्वाचं झालेलं आहे आणि आता सगळ्या लोकांना जवळपास जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्राची आवश्यकता लागायला लागली. मृत्यूपेक्षा सगळ्यात जास्त जर आवश्यक असेल तर ती जन्म प्रमाणपत्राची आहे. आणि जुन्या काळामध्ये कोणाच्याही नोंदी आढळत नाही जन्माच्या. या संदर्भात महाराष्ट्रामध्ये काय झालं होतं, याच्या अगोदर याचा अधिकार जो होता जन्म प्रमाणपत्राची नोंद घेण्यासाठी, आता मूळ कसं आहे, मूळ जो कायदा आहे सध्या काय केलेलं आहे, संसदेनं जो काही जन्म मृत्यू कायदा 1969चा त्या कायद्यामध्ये दुरुस्ती आणलेली आहे. दुरुस्ती काय आणलेली आहे तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये बाहेरचे लोक जन्म प्रमाणपत्र काढू लागले आणि त्याची प्रोसिजर तेवढी स्ट्रिक्ट नव्हती. त्याच्यामुळे काय होऊ लागलं, बरेचसे बाहेरचे लोक सुद्धा याच्यामध्ये घोळ करून जन्म प्रमाणपत्र काढू लागले आणि मग त्याच्यामुळे काय होऊ लागलं, ते आधार कार्ड त्याच्या आधारावरती काढू लागलेले. मग आता ह्या गोष्टीवरती विचार करून याच्या अगोदर महाराष्ट्र शासनाने काय केलं होतं, महाराष्ट्र शासनाने जन्म मृत्यू प्रमाणपत्राचा अगोदर कोर्टाकडं होतं, JMFC कडं, दिवाणी कोर्टाकडं. त्याच्यानंतर काय केलं, महाराष्ट्र शासनाने ह्या गोष्टीचा अधिकार हा तहसीलदार म्हणजे जिल्हाधिकाऱ्याला त्याचा मूळ अधिकार, त्याच्यानंतर जिल्हाधिकाऱ्याने त्यांचे अधिकार तहसीलदारला वर्ग केले. म्हणजे आता जे काही सध्या महाराष्ट्रामध्ये जे काही प्रकरण आपल्याला जर जन्म प्रमाणपत्र जर काढायचं असेल, ज्याचं लेट झालेलं आहे नोंदणी करण्यासाठी, 1 वर्षापेक्षा जास्त काळ उलटून गेलेला आहे, त्याची नोंद केलेली नाही त्यांनी, त्याची जर जन्म प्रमाणपत्र काढायचं असेल तर अगोदर त्याला तहसीलदाराची ऑर्डर घ्यावी लागते. पण काय झालं माहितीये का, महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये तहसीलदाराकडे गेल्यामुळे तिकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक व्यवहार झाला, पैशाची देवाणघेवाण झाली आणि अव्वाच्या सव्वा कुणीही जन्म प्रमाणपत्र काढले, कुणाच्याही नावानं ऑर्डर घेतल्या गेल्या. त्यामुळं काय झालेलं आहे, बऱ्याचशा बांगलादेशी लोकांनी सुद्धा किंवा बाहेरच्या देशातून जे लोक इकडे आलेले जे की भारताचे नागरिक नाही, त्यांनी सुद्धा जन्म प्रमाणपत्र काढले. अशा गोष्टी शासनाच्या निदर्शनात आल्या. त्याच्यामुळे बऱ्याचशा प्रमाणावर त्याच्यावर सुद्धा स्ट्रिक्ट नियम नंतर शासनाने आणलेले. पण ह्या सगळ्या गोष्टीच्या पलीकडे जाऊन आता जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र काढण्यासाठी जो काही संसदेनं 1969चा जो काही बर्थ अँड डेथ ऍक्ट आहे 1969चा, त्याच्यामध्ये अमेंडमेंट आणलेली आणि 31 जुलैला लोकसभेमध्ये आणि 4 ऑगस्टला म्हणजे आज मी व्हिडिओ बनवतोय त्या दिवशी राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहामध्ये याला आता पास करण्यात आलेलं आहे. या अमेंडमेंटला याला बर्थ अँड डेथ अमेंडमेंट 2026 असं नाव त्याला दिलेलं आहे. मग आता नेमकी अमेंडमेंट काय केलेली याच्यामध्ये तर बघा, खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे जे काही प्रकरण येत होते याच्यामध्ये काय केलं होतं, ज्याची 2 वर्षापेक्षा जास्त उशीर झालेला आहे ज्याची नोंद करायला, जन्माची असेल किंवा मृत्यूची असेल, ते प्रकरण याच्यानंतर आता जेव्हा याला कधी आता लोकसभा आणि राज्यसभेत पास झालेलं आहे, याला राष्ट्रपतीची जेव्हा संमती भेटेल त्याच्यानंतर जेव्हा ते गॅझेटमध्ये डिक्लेअर होईल, गॅझेटमध्ये डिक्लेअर झाल्याच्या नंतर त्याची खाली अंमलबजावणी सुरू होईल. त्यानंतर सदरील प्रकरणामध्ये तुम्हाला जन्माची किंवा मृत्यूची नोंद घ्यायची असेल आणि तुमचं प्रकरण हे 2 वर्षापेक्षा जास्त जर तुम्हाला उशीर झाला असेल तर अशा प्रकरणामध्ये आता शासनाने संसदेने स्ट्रिक्ट सांगितलेलं आहे की हे प्रकरण फक्त आणि फक्त प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या आदेशानंच जन्माची किंवा मृत्यूची नोंद घेतली जाणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त कुणाच्याही आदेशाने ही नोंद घेतली जाणार नाही. मग आता प्रश्न उरतो की 2 वर्षाच्या आतमध्ये काय, तर बघा, एखाद्या व्यक्तीला 1 वर्षापर्यंत तुम्ही जी काही अथॉरिटी आहे जन्माची आणि मृत्यूची नोंद घेणारी अथॉरिटी आहे त्याच्याकडे तुम्ही 1 वर्षाच्या आतमध्ये जर तुम्हाला उशीर झाला असेल तर ते लेट फीस लावून तुम्हाला त्या ठिकाणी नोंद करून घेतात. उदाहरणार्थ एखाद्याची 1 जानेवारीला जन्म झाला आणि त्याचे 31 डिसेंबरला त्याला नोंद घ्यायची, तर त्याला नोंदीसाठी कुठल्याही प्रकारची ऑर्डरची आवश्यकता नाही, कारण की त्याला 1 वर्षाच्या आतमध्ये तो नोंद घेतोय. फक्त त्याला जी काही 21 दिवसामध्ये नोंद घ्यायची आहे त्याने ती घेतलेली नसल्यामुळे त्याला लेट फीस आकारल्या जाते आणि त्या ठिकाणी त्याची नोंद घेतली जाते. त्याच्यात त्याला कुठल्याही ऑर्डरची गरज नाही. मग आता 1 वर्ष ते 2 वर्ष, कारण की 2 वर्षापेक्षा जास्त असेल तरच प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्याकडे दिलेले. तर मग 1 वर्षापेक्षा जास्त जर लेट झाला असेल आणि 2 वर्षाच्या आतमध्ये लेट झाला असेल तर कोणाला अधिकार देणार आहे
किंवा दिलेले आहे ह्या अमेंडमेंटनुसार, तर ते अधिकार सध्या ज्यांच्याकडे आहे, जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकारी यांनाच देण्यात आलेले. म्हणजे थोडक्यामध्ये सांगायचं झालं तर 2 वर्षापेक्षा कमी जर उशीर झाला असेल तर त्याची नोंद घेण्याचा अधिकार हा जिल्हाधिकारी आणि एसडीएम साहेबालाच दिलेला आहे. पण 2 वर्षापेक्षा जर जास्त उशीर जर झाला असेल तुमच्या जन्म किंवा मृत्यूच्या नोंदीला, तर मात्र तुम्हाला कलेक्टरची किंवा एसडीएमची ऑर्डर चालणार नाही. तर त्यासाठी तुम्हाला प्रकरण हे प्रथम वर्ग न्यायदंड अधिकारी म्हणजे दिवाणी न्यायालयात किंवा फौजदारी न्यायालयात जेएमएफसी कडे सदरील प्रकरण दाखल करावं लागेल. त्यांच्या ऑर्डर घेऊन नंतरच जी काही संबंधित अथॉरिटी असेल, जी काय असेल, महानगरपालिका असेल, ग्रामपंचायत असेल, नगर परिषद असेल, त्यांच्याकडे तुमच्या जन्माची किंवा मृत्यूची नोंद घेतल्या जाईल ज्याच्याकडे 2 वर्षापेक्षा लेट झालेले. ही माहिती तुम्हाला याच्यासाठी सांगतोय कारण की बरेचशा लोकांच्या असा प्रॉब्लेम आहे की ज्याच्या जन्माची नोंदच नाही. आता 10-20 वर्ष झाले त्यांची नोंद नाहीये, काहीचे 20 वर्ष, काहीचे 40 वर्ष झालेले, काहीचे 60 वर्ष झालेले त्या लोकांचे जन्म प्रमाणपत्र काढले नाही आणि त्या जन्म प्रमाणपत्राची आज गरज पडतीये. तर अशा लोकांसाठी ही माहिती आहे. सध्या जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र काढणं एवढं किचकट झालेलं आहे कारण की मध्ये बांगलादेशी लोकांनी जन्म प्रमाणपत्र काढले महाराष्ट्रामध्ये, त्याच्यामुळे महाराष्ट्रात एवढी स्ट्रिक्ट प्रोसिजर फॉलो करण्यात आलेली आहे की जन्म प्रमाणपत्र काढणं म्हणजे डोंगर पोखरून उंदीर काढल्यासारखं झालेलं आहे. म्हणजे एवढे कागदपत्र त्या ठिकाणी लागलेले, एवढे अहवाल, एवढे स्थानिक लेवलचे, मग ग्रामसेवक असेल, तलाठी असेल, सरपंच असेल, पोलीस पाटील असेल, अंगणवाडी सेविका असेल, यांचे प्रत्येकाचे अहवाल त्याच्यासोबत जोडावे लागतात. तुमचे जवळपास एकूण 16 ते 17 डॉक्युमेंट त्याच्यासोबत जोडावे लागतात. तेव्हा कुठं तुमचं प्रकरण सविस्तर बघूनच तुम्हाला ऑर्डर दिली जाते. म्हणजे ते तेवढ्या सोप्या प्रमाणात नाहीये. तर त्यासाठीच सदरील प्रकरणामध्ये कुठल्याही बाहेरच्या व्यक्तीला जन्म प्रमाणपत्र भेटू नये म्हणून केंद्र शासनाने ही चांगली एक अमेंडमेंट त्याच्यामध्ये आणलेली आहे, त्याच्यात दुरुस्त केलेल्या कायद्यामध्ये. आणि यापुढे आता जेव्हा केव्हा आता दोन्ही सभागृहामध्ये सदरील बिल पास झालेलं आहे. आता राष्ट्रपतीची सही आणि त्याच्यानंतर त्याला गॅझेटमध्ये डिक्लेअर झाल्याच्या नंतर ते सदरील खाली होईल. त्याच्यानंतर प्रकरण मग त्यांच्या किती विलंब झाला त्याच्यावरती दाखल होणं सुरू होईल. सध्या प्रकरण आज रोजी जे काही प्रोसिजर आहे त्या प्रोसिजरनुसार सध्या सुरू आहे. पण येणाऱ्या काळात मला वाटतं 1-2 महिन्यामध्ये हे प्रकरण दाखल करणं सुरू होईल. ज्याचं की 2 वर्षापेक्षा जास्त विलंब झालेला आहे ते जेएमएफसी कोर्टामध्ये ते प्रकरण दाखल करण्यास सुरुवात होतील. हीच माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती. बघा, तुम्ही जर नवीन असाल, अजून आपल्या फेसबुकला फॉलो केलं असेल तर फॉलो करा आणि युट्यूबला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.